श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत कद्दूचे धपाटे. हे एकदम मऊसूत आणि स्वादिष्ट असे धपाटे होतात. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. या वाटीने मी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन आणि बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊयात. याच मिश्रणात आपल्याला हे पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि लसूण आणि मिरचीचे वाटण टाकून घ्यायचे. त्यातच जिरंसुद्धा टाकायचं आहे थोडे. वरतून थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि ओवा हातावर चोळून थोडा टाकायचा आहे, त्यामुळे ओव्याचा स्वाद छान लागतो. हे मिश्रण आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतरच आपल्याला कद्दू खिसून घ्यायचा आहे. कद्दू जर आपण अगोदर खिसला तर तो काळा पडू शकतो. त्यामुळे सर्व तयारी अगोदर करून नंतर कद्दू खिसून घ्यायचा आहे. मोठ्या चाळणीने सुद्धा आपण खिसू शकतो किंवा आपल्याकडे ती छोटी असते ना अद्रक खिसायची, त्यांनी सुद्धा आपण कद्दू खिसून घेऊ शकतो. अशा प्रकारे पूर्ण कद्दू जेवढा घ्यायचा आहे तेवढा मी पूर्ण खिसून घेतलेला आहे. हा मी पूर्ण कद्दू खिसून घेतला आहे. त्यानंतर तो कद्दू आपल्याला लगेच मिश्रणात टाकायचा आहे. कद्दू टाकल्यानंतर मिश्रणाला थोडे पाणी सुटू शकते, त्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी राहू द्यायचे आहे. आपल्याला हवे तसे पाणी आपण घेऊ शकतो. सुरुवातीला पाणी हे कमी कमी टाकायचे, नंतर लागेल तसे पाणी घेऊन असा थोडा पातळसरच उंडा मळून घ्यायचा आहे. त्यानंतर एक ओला कपडा घेऊन त्यावर धपाट्याचे पीठ घेऊन हाताला तेल लावून असे ते थापायचे आहे. आपण बेलण्याने जर लाटले तर ते कद्दूचे पीठ त्याला चिटकू शकते, त्यामुळे आपण ओल्या कपड्यावर हे थापून घेऊ शकतो. टॅप टॅप करत त्याला पूर्ण थापून घेतल्यानंतर त्याला मध्यभागी छिद्र पाडून घ्यायचे आहे. त्यामुळे धपाटे हे आतून सुद्धा छान कुरकुरीत आणि छान शिजतात. त्यानंतर तव्यावर थोडे तेल टाकून आपल्याला त्याच्यावर टाकून घ्यायचे आहे कद्दूचे धपाटे. तर गॅस वाढवून आपल्याला दोन्ही साईडने छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. कद्दू हा आरोग्यासाठी खूप छान असतो, त्यामुळे कद्दूचे धपाटे खाणे खूप चांगले आहे. आपले धपाटे छान कुरकुरीत झाले आहेत. दोन्ही बाजूने छान भाजले आहे. आपण याला काढून घेऊ आता. बघा, मस्तपैकी आपले कद्दूचे धपाटे झाले आहेत. याच प्रकारे आपण बाकीचे धपाटे सुद्धा करून घेऊ. पहिल्यासारखी सेम प्रोसेस दुसऱ्या धपाट्याला सुद्धा करायची आहे. प्रत्येक वेळेस कपडा ओला करण्याची गरज नाही, थोडं पाणी त्याच्यावर टाकल्याच्या नंतर होऊन जाते. प्रत्येक वेळेस सुरुवातीला थोडे तव्याला तेल लावून घ्यायचे आहे, त्यामुळे धपाटे तव्याला चिटकत नाही. तेलाऐवजी तुम्हाला तूप लावायचे असेल तरी लावू शकता. अशा प्रकारे तुम्हाला जर नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आपले कद्दूचे धपाटे बनवून तयार आहेत. धन्यवाद.